आजकालच्या पिढीला ना आईवडिलांनी सांगितलेलं ना काही कळतच नाही किंवा त्यांना आईवडिलांनी जे सांगितलं ना ते समजूनच घ्यायचं नसतं. आता बाहेर घडणाऱ्या घटना ऐकून आपलं मन थोडं घाबरतं ना, तर तेव्हा मी माझ्या मुलाला सांगत होते की बाबा बाहेरचं जग असं आहे, कुठे कोणाच्या मध्ये पडायला जाऊ नका, कुठे अरेरावी करू नको, कुठे तुझी जरी चूक नसेल ना तिथे तरी माघार घेतली तरी काही हरकत नाही. माघार घेतल्याने आपण काही लहान होणार नाहीये, अशा गोष्टी मी त्याला सांगत होती. आणि त्यावेळी तो मला काय म्हणायला लागला की तू आता मला लेक्चर देऊ नको, तू तुझं भाषण आता मला देऊ नको, मला समजते कसं वागायचं आहे आणि माझी चूक नसताना मी कोणाचंच काही ऐकून घेणार नाही. तर अशी ही आत्ताची पिढी ही आपल्यालाच ज्ञान द्यायला लागलेली आहे. तर त्या आत्ताच्या पिढीला ना आपलं म्हणणं काही पटत नाही, पण त्यांना हे समजत नाही की आई वडील जे सांगतात हे त्यांचे अनुभवाचे बोल असतात. आणि त्यांना असं वाटते की मोबाईलवर 2-4 व्हिडिओ पाहिले म्हणजे ते खूप ज्ञानी झाले. पण ते ज्ञानी झाले, पण नम्रता हरवून बसले. मागची जी पिढी होती ना, म्हणजे पूर्वीची किंवा आपली पण जी पिढी होती ना, ती आई वडिलांना मानायची, सांगायचे. ते जरी आपल्याला पटत नसलं ना तरी आपण त्यांचं ऐकायचो. पण आताच्या पिढीचं तसं नाही आहे. आताची पिढी ना स्वतःला खूप स्मार्ट आणि खूप हुशार समजायला लागली. त्यांना असं वाटतं की आपल्या आईवडिलांना काही कळतच नाही. पण त्यांना हे कुठे माहीत असते की त्यांचे आईवडील जे सांगतात आहे ते त्यांचे अनुभवाचे बोल असतात आणि ते जे बोलतात आहे हे त्यांचं अज्ञान बोलत असतं. कारण त्यांनी अजून तेवढा जीवनाचा अनुभव घेतलेलाच नसते. जेवढे उन्हाळे पावसाळे त्यांच्या आईवडिलांनी पाहिले तेवढे त्यांनी पाहिलेलेच नसतात. मग ते आपल्या अज्ञानाच्या भरोशावर ज्या आईवडिलांनी त्यांना चालायला बोलायला शिकवलेलं आहे त्याच आईवडिलांना ते मूर्खात काढत असतात. कितीतरी वेळा अशा म्हणजे गोष्टी घडतात. आपण मुलांना काही सांगायला गेलं की ते नेहमीच आपल्याला म्हणतात आता तू लेक्चर देऊ नको, आता तू मला भाषण देऊ नको, मला समजते काय करायचं आहे ते. एखाद वेळी वडील कोणता सल्ला देतात तेव्हा ते मुलं म्हणतात की आता तो तुमचा जमाना गेला, आताचं जग बदललं आहे, ते तुमच्या काळात होतं, आता या गोष्टी चालत नाही, असे ते उत्तरं देतात. वडिलांनी काही म्हटलं की ते म्हणतात तुम्हाला काही समजत नाही. आणि मग जेव्हा हे पालक होतील, ही आत्ताची पिढी जेव्हा पालक होईल आणि जेव्हा त्यांची मुलं त्यांना असं म्हणतील की बाबा तुम्हाला काही समजत नाही, तर त्यांना त्यावेळी जाणवेल की जेव्हा मुलं आईवडिलांना अशा भाषेत बोलतात त्यावेळी किती त्रास होतो. त्यासाठी ना ते जोपर्यंत स्वतः पालक होणार नाही तोपर्यंत त्यांना या गोष्टीची जाणीव होऊ शकणार नाही. बऱ्याचदा आपल्याला आता जे स्मार्टफोन आहे त्यामधले आपल्याला सगळेच फीचर समजतात असं काही नाही आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यामधल्या माहीत नसतात आणि मग आपण ते मुलांना वगैरे विचारायला गेलो तर ते आपल्याला काय तुला एवढं पण येत नाही, तुला तेवढं पण कळत नाही, असे म्हणजे ते आपल्याला उत्तरं देतात. हे रोजच्या घटना आहे या अशा, म्हणजे रोज घडणाऱ्या या गोष्टी आहे. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या सोबत या गोष्टी घडतात. ते आपल्याला प्रत्येक वेळी मूर्खातच काढतात. त्यांना त्यांच्या मित्रांसमोर काही बोललेलं त्यांना चालत नाही, त्यांचा लगेच इगो हर्ट होतो आणि थोडं मोठ्या आवाजात बोललेलं त्यांना चालत नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांचा स्वाभिमान दुखावतो आणि आपले आईवडील आपल्याला कुठलं स्वातंत्र्य देत नाही असं त्यांच्या मनामध्ये एक भाव निर्माण होतो. हे आपल्याला नेहमी कंट्रोलमध्येच ठेवायचा प्रयत्न करतात असं त्यांच्यामध्ये ना म्हणजे एक समज निर्माण होतो. आता जर मूल 10 वाजले तरी घरी आले नसेल तर आई त्याला साहजिकच आहे की आई त्याला फोन करून विचारणार आहे, बाळा तू कुठे आहे, कसा आहे. 10-10 मिनिटांनी आई जर त्याला फोन करत असेल तर ती आई त्याला त्रास देण्यासाठी फोन करत नसते, तर त्या आईची ती काळजी असते, तिच्या मुलासाठी तिची ती काळजी असते आणि ती त्या काळजीपोटी त्या मुलाला 10 वेळा फोन करत असते की इतका उशीर झाला तू अजून आलाच नाहीये, इतका उशीर झाला, घड्याळीमध्ये इतके वाजले, तू आता घरी यायला पाहिजे. पण त्या मुलाला ते काय वाटत असते की माझी आई किती मला सारखा त्रास देते असं त्या मुलाला वाटत राहते. पण त्या मुलाला त्या आईच्या मागची भावना, तिच्या मनात असलेली काळजी त्याला समजू शकत नाही, कारण अजून तेवढा त्याला अनुभवच नसतो. आणि त्यावेळी मग त्यांना असं वाटायला लागते की हे आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर, आपलेच आईवडील आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत आहेत. पण हा त्यांचा चुकीचा समज असतो.
ते ते तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत नाही, तर ती त्यांची काळजी असते. त्यांनी ज्या जगाचा अनुभव घेतलेला असतो ना, त्या अनुभवातून ते तुम्हाला काही सांगत असतात, काही बोलत असतात. आता ना याच्यामध्ये प्रत्येक वेळीच म्हणजे आपल्या मुलांचाच दोष असतो असं नाही. कधी कधी पालक सुद्धा चुकू शकतात, ते सुद्धा चुकतात. कधी कधी ते पालक आहे ना मुलांचं काही ऐकूनच घेत नाही, ते डायरेक्ट स्वतःचे निर्णय ना मुलांवर थोपवतात. आणि मग इथून काय होतं, असं जेव्हा होतं ना की आपण मुलांचं ऐकून घेत नाही, ते आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण आपण त्यांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो आणि आपण आपलीच गोष्ट त्यांच्यावर लादत असतो किंवा त्यांना आपला निर्णय आपण सांगत असतो. तर मग अशा वेळी काय होते, तिथे संवाद तुटतो आणि मुलं आपल्यापासून मग गोष्टी लपवायला लागतात. त्यांना असं वाटायला लागते की आपले आईवडील आपलं काहीच ऐकून घेण्याच्या तयारीमध्ये नाही आहे. त्यामुळे ना मग मुलं आपल्यापासून गोष्टी लपवायला लागतात आणि ते मित्रांमध्ये जास्त रमायला लागतात. त्यांना आपले सल्ले, आईवडिलांचे सल्ले चुकीचे वाटतात आणि तोच सल्ला मित्रांनी दिला की त्यांना बरोबर वाटायला लागतो. तर ना प्रत्येक वेळीच मूल चुकीचं असेल असं नाही, कधी कधी पालकांचंही चुकतं, पण मतमतांतर हे असू शकतं. कारण त्यांचा अनुभव आणि आताच्या मुलांचा जो अनुभव आहे यामध्ये फरक आहे, तफावत आहे. त्यांचा काळ, आताचा काळ यामध्ये फरक आहे, बदल झालेला आहे. त्यामुळे ना विचारांमध्ये मतमतांतर असू शकतं. पण जरी मतमतांतर असलं तरी एकमेकांना जर समजून घेतलं तर हे मतभेद सुद्धा दूर होऊ शकतात. तर कधी कधी पालकांनी सुद्धा मुलांना समजून घेतलं पाहिजे, त्यांना काय सांगायचं आहे, काय बोलायचं आहे, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. त्यांना सतत न रागवता त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. म्हणजे जो संवाद आहे ना, जो विश्वास आहे तो टिकून राहू शकतो. पण त्या मुलांनी सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे की ज्या आईवडिलांनी आपल्याला चालायला बोलायला शिकवलंय, हे जग ज्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे, ते आईवडील मूर्ख असू शकत नाही. तर त्यांच्या आणि तुमच्या विचारामध्ये फरक असू शकतो, मतभेद असू शकतात, पण ते मूर्ख असू शकत नाही. तर मुलांनी पण आपल्या पालकांना समजून घेतलं पाहिजे आणि पालकांनी पण मुलांना विश्वासात घेतलं पाहिजे. मग ते जो पालक आणि मूल यामधलं जो बॉन्ड आहे तो मजबूत होतो. तर पहा, अशा अशा गोष्टी तुमच्यासोबत पण घडत असतील, तुमच्या घरात पण हे सगळं होत असेल. कारण आत्ताची जनरेशन ही जी आहे ना ती अशीच आहे, म्हणजे ती स्वतःला खूप स्मार्ट आणि खूप हुशार समजायला लागलेली आहे आणि त्यांना आईवडील हे मूर्खच वाटायला लागले. त्यांना आईवडिलांची प्रत्येक गोष्ट ही चुकीचीच वाटायला लागलेली आहे. आता हे असं प्रत्येकच मूल असं असेल असं नाही आहे, सगळेच जण सारखे नसतात, पण बहुतांश म्हणजे अशी परिस्थिती आजच्या जगामध्ये आहे. तर पहा, असा हा व्हिडिओ होता आणि तुम्हाला जे मी सांगितलं ते तुम्हाला पटते का, की खरंच असं होते, तुमचे मुलं सुद्धा तुमच्यासोबत म्हणजे अशा प्रकारे तुमच्यासोबत वागतात का, किंवा आपण समाजातही असं पाहतो. तर तुमचे अनुभव काय आहे, तुम्ही ते अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच महत्त्वाचा वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही नक्की करू शकता. तर धन्यवाद.